रविकांत भाऊ तुमचं काम चांगलं आहे, पण काय आमचं पाहुणा उभा आहे ना निवडणुकीत, मग सोयाबीनचा भाव पडला तर पाहुणा कुठे गेलता? मध्ये माझा पराभव झाला. या निवडणुकीनं माझा पराभव जरी झालेला असला, घाटावरून मी खाली उतरलो तर मी 16.5 सोयाबीन डॉक्टर भाव पाहिजे का? एवढ्या लोकांना पाहिजे का? पण आपलं शेतकऱ्यांना तक्रार नोंदून घ्या, सुनावणी घ्या. शेवटी काय उद्या कंपनीने हात वर केले तर तुमच्या अहवाल एकत्रित बसून तुमच्या कंप्लेंट घ्या आणि याची कंप्लेंट घेतल्यानंतर साहेब त्याच्या प्रॉपर्ट्या कुठं कुठं आहे. 8 दिवसामध्ये या मागण्यांच्या संदर्भात निर्णय झाला नाही. आज सगळे शांततेच्या मार्गाने आले. आता शेकडो आलो. आठवड्याभरात विभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचला. काय मागण्या होत्या? हा मोर्चा नव्हता, ही शेतकऱ्यांची धडक होती. आमचा मोर्चा कसा असतो हे तुम्हाला भविष्य काळात काय पाहायला मिळेल. ही शेतकऱ्यांची धडक होती, हे धडक आंदोलन होतं. या भागामध्ये डॉक्टर प्रफुल्ल पाटील नावाचे एक व्यापारी आहेत. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळपास 90 कोटी रुपयांनी शेतकऱ्यांना गंडा घातला, कापूस घेतला आणि पैसे दिले आणि ते फरार झालेले आहेत. मागे सुद्धा काही दिवसांपूर्वी जग्गू डॉन नावाचा एक व्यापारी होता, त्यानं सुद्धा शेकडो कोटींनी शेतकऱ्यांची फसवणूक केली, कापूस घेऊन सोयाबीन घेऊन, आणि पैसे दिले नाही. याला सरकारने आळा घातला पाहिजे. या कायद्यामध्ये बदल करून यांना फाशीची शिक्षा झाल्या तरतूद केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि हे पैसे वसूल करून सरकारने आम्हाला दिले पाहिजे. बाजार समितीने हे पैसे आम्हाला दिले पाहिजे, त्यांची जबाबदारी आहे. ही सुद्धा आमची मागणी आहे. दुसरं, पीक विम्याची रक्कम अतिशय अल्प मिळालेली आहे. 100% सरसकट विमा मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे. अंबानी अदानीचं कर्ज जसं माफ करता तसं आमचंही कर्ज माफ करा. आणि सोयाबीन कापसाला जो कमी भाव तुम्ही मागच्या वर्षी दिला त्याच्या बदल्यात आम्हाला प्रति क्विंटल 3,000 रुपये भाव फरक रक्कम दिली पाहिजे. हेक्टरची मर्यादा न टाकता जेवढं नुकसान झालं आमचं तेवढं पूर्ण दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे. जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी घरकुलांचं रखडलेलं अनुदान हे सुद्धा पूर्ण आम्हाला दिलं पाहिजे. यासह अनेक मागण्या घेऊन आज हे धडक आंदोलन या ठिकाणी झालं. आक्रमकपणे लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरले. 8 दिवसाच्या आत जर का या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 8 दिवसानंतर आज महात्मा गांधींच्या मार्गाने आलो. 8 दिवसानंतर भगतसिंगाच्या मार्गाने हजारो शेतकऱ्यांना घेऊन चाल केल्याशिवाय राहणार नाही. हा सरकारला आमचा निर्वाणीचा इशारा आहे.